Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is a JCB, जितेंद्र चव्हाण बायोलॉजी. तर माझ्या लाडक्या मित्रांनो, आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लॉवरिंग प्लांटच्या नेक्स्ट पॉईंट मध्ये आलेलो आहे आणि तिथे आज आपल्याला काय काय कव्हर करायचं. आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. मग या आउटब्रीडिंग डिव्हाइसेसला नेमकं काय समजून घ्यायचं त्याला समजून घ्या. आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा अर्थ आपण इथे घ्यायचा आहे बेटा. प्रमोट हा शब्द महत्वाचा आहे बेटा, याच्याकडे लक्ष द्या. प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. काय सांगितलं बेटा आपण इथं? प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. मित्रांनो, इथं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशन बिटवीन द सेम स्पीसीज, सेम प्लांट सेम स्पीसीज, पण डिफरंट प्लांट. म्हणजे एक प्लांट, हे पण ए हे पण ए, यांच्या दोघांमध्ये पॉलिनेशन होणार. म्हणजे याचा अर्थ असा नाही की जे फ्लावर आहे ते आपण काय म्हणतो सेम कॅटेगरीज राहणार. समजलं बेटा सगळ्यांना? चलो, आता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस का आलं हे मी पूर्ण पहिले आउटब्रीडिंग डिव्हाइसेस शिकवेल. मग सेल्फ पॉलिनेशन काय त्रास देतं आपल्याला हे आपण शेवटी बघणार. ओके, चलो बोर्ड काय लक्षात. प्रमोट क्रॉस पॉलिनेशन मध्ये सगळ्यात पहिला बीट आपल्याला काय शिकायचा आहे आज, तो म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. लक्ष द्या, क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करण्यासाठी असे कोणते कोणते फ्लावर मध्ये अडॅप्टेशन झालेले आहेत ते आपल्याला बघायचंय. समजलं बेटा सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो बेटा? नो सिंक्रोनी. आता हा शब्द थोडासा जड जाऊ शकतो तुम्हाला समजायला. याला आपण काय करूया? डायग्रामॅटिकली फॉर्म मध्ये समजून घेऊ बेटा. चलो लक्ष द्या. याला समजून घेताना आपण काय केलं बेटा? सपोज दिस इज गायनोशियम. याला आपण नाव दिलं इट इज अ कार्पेल. गायनोशियम तर आहे बेटा, पण हा गायनोशियमचा कोण घेतला बेटा? आपण सांगा इथं हा कार्पेल घेतलाय. समजलंय सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. कॅरेक्स करोलाचं काही घेणं देणं नाही आपल्याला, कारण ते दोघंही काय बेटा वेगळ्या पार्ट मध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये त्यांचा रोल नाहीये डायरेक्ट. मग आपण काय म्हटलं बेटा? हा जो गायनोशियम आहे मी याला म्हटलं बेटा कार्पेल, आणि हा कोण घेतला बेटा आपण इथं? अँड्रोशियम, दॅट इज अ स्टेमेन. या दोघांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या दोघांचा मॅच्युरेशन टाइम डिफरंट आहे. सो आपण नो सिंक्रोनी मध्ये काय सांगतोय? डिफरंट मॅच्युरेशन टाइम. स्टेमेनचा आणि कार्पेलचा मॅच्युरेशन टाइम वेगळा आहे. म्हणजे जर स्टेमेनचा पॉलिग्रेन मॅच्युर होऊन गेला पण कार्पेलचा ओव्ह्यूल तो मॅच्युअर झालेला नाही, किंवा ओव्ह्यूल मॅच्युर होऊन गेले पण पॉलिग्रेन मॅच्युअर झालेला नाही, या कारणामुळे आपण याला पहिलं कॅरेक्टर काय घेतलं? नॉन सिंक्रोनी. ज्या फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन, अँड्रोशियम, गायनोशियम, कार्पेल आणि स्टेमेन हे जेव्हा एकत्र मॅच्युअर होत नाही तेव्हा त्यावेळेस काय करावं लागतं? तिथं क्रॉस पॉलिनेशन करावं लागतं. काय करावं लागतं बेटा? बोला इथं क्रॉस पॉलिनेशन करावं लागतं. समजला पॉईंट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आता ही जी डायग्राम बेटा आपण हे प्रत्येक वेळेस प्रत्येक कॅरेक्टरला ड्रॉ करणार. म्हणजे आपल्याला स्टेमेन आणि कार्पेल या दोघांवर काय करायचंय? लक्ष ठेवायचं. याचे ऍक्च्युअल कन्सेप्ट वेगळ्या नावाने लिहिले जातात, परंतु आपल्याकडे एनसीईआरटीने दिलेलं नाहीये म्हणून आपण याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व व्हायचं नाही. ओके, डिफरंट हाईट और लेंथ. चल, आता याला तुम्ही कसं समजून घ्या? चला लक्ष द्या बरोबर आहे. समजा हे काय घेतलं बेटा आपण? हा इथं कार्पेल घेतला आणि इथं आपण काय घेतलं बेटा? इथं स्टेमेन. मला सांगा या दोघांची हाईट सारखी का? आता हा काय इथं उड्या मारत जाणार आहे का वरती बेटा? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? बोथ मे मॅच्युअर at a same time but morphologically are not together. म्हणजे त्यांची हाईटला मी मॉर्फॉलॉजी शब्द वापरला. यांच्या हाईट मध्ये डिफरन्स असल्यामुळे हे दोघेही एकत्र येऊ शकले नाही. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. मग इथं तुम्ही लिहू शकतात नॉट इक्वल हाईट. हा बीट सगळ्यांना समजलाय का? पहिले मला क्लिअर करा सगळ्यांनी. येस ऑर नो. इथे काही अडचण आहे बेटा कोणाला? चलो समजला हा पॉईंट सगळ्यांना? इथं नेक्स्ट पॉईंट. आता इथं जो मी पॉईंट घेतो बेटा, हा लक्ष द्या बघा, मॅच्युरेशन एका वेळेस झालेलं नाहीये, मॅच्युरेशन एकदा झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट आपण काय सांगितलं बेटा? इथं हाईट वेगवेगळी आहे. पण समजा एखादं फ्लावर जर युनिसेक्शुअल असेल, युनिसेक्शुअलिटी ऑफ फ्लावर, याचं बेस्ट एक्झाम्पल बेटा पपया. काय एक्झाम्पल घ्यायचं बेटा याचं? पपया. पप्प्या द्या नाही, पपया. आता कसं म्हणणं? चला लक्ष.
समजा बेटा इथं आपण काय केलं, आपण इथे एक फ्लावर बघतो बेटा. हे कोणतं फ्लावर झालं? फिमेल फ्लावर. कोण झालं बेटा मला सांगा? फिमेल फ्लावर. समजलं बेटा इथपर्यंत? आणि दुसरं प्लांट मी घेतलं बेटा, बरोबर. हे कोण झालं बेटा आता? मेल फ्लावर. मला सांगा मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर बोथ आर प्रेझेंट ऍट सेम प्लांट और डिफरंट प्लांट? डिफरंट प्लांट. म्हणजे इथं काय झालंय, एकाच वेळेस आपण म्हणायला हरकत नाही की दोघही फ्लावर दोघही वेगवेगळ्या प्लांटवर प्रेझेंट आहे, म्हणून युनिसेक्शुअलिटी ऑफ फ्लावर म्हटलं. हा पॉईंट समजलाय सगळ्यांना? बोला येस ऑर नो. हे कोणामध्ये चालू आहे? बायसेक्शुअल फ्लावर. हे कोणामध्ये चालू आहे? बायसेक्शुअल फ्लावर. पण एखाद्या प्लांटला जर युनिसेक्शुअल फ्लावर येत आहेत तर याचा अर्थ यांच्यामध्ये 100% काय होणार आहे बेटा? क्रॉस पॉलिनेशन. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. पॉज करायला लिहून घ्या बरं बेटा. झालं सगळ्यांचं? चलो गुड. नेक्स्ट पॉईंट कडे मित्रांनो, इथे एक क्वेश्चन आहे आपल्याला, आपण क्वेश्चन पण तशा पद्धतीने घेऊन घेऊ. चला इकडे लक्ष. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं बेटा मेज. मी मोनोकॉट जरी म्हटले तरी चालेल बेटा, काही हरकत नाही. मेजला समजून घेताना आपण काय केलं बेटा, इथे एक जमीन घेतली पहिले. तर या जमिनीवर मक्याचं झाड लागलं बेटा, छान, बरोबर आहे? बोला इथं येस ऑर नो. त्यानंतर बेटा आपण सांगितलं इथं दिस इज व्हॉट? दिस इज अ लीफ. चल समजलं बेटा सगळ्यांना इथं? ओके. नेक्स्ट आपण काय शिकलो बेटा याच्यामध्ये? हा याचा इथं तुरा, ज्याला आपण मेल फ्लावर म्हटलो बेटा, बरोबर. आणि पिंक कलरने काय करतोय बेटा मी इथं? फिमेल फ्लावर दाखवतो. हे त्याचं स्टिग्मा आहे बेटा. ओके चल, दिस इज व्हॉट? दिस इज फिमेल फ्लावर. आता जर तुम्ही याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं आणि मला एक गोष्ट सांगा बेटा, तुम्हाला इथं दिसतं काय? मकाला जर आपण बघितलं, इथं मक्याचं प्लांट जर आपण बघतोय, या मक्याच्या प्लांटला काय बेटा इथं मला सांगा, मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांटवर प्रेझेंट आहे की नाही? मला सांगा येस ऑर नो. म्हणजे इथं काय झालं बेटा, मेज सारखा प्लांट एकाच प्लांटवर युनिसेक्शुअल फ्लावर प्रेझेंट आहे, पण एकाच प्लांटवर प्रेझेंट आहे, बरोबर आहे की नाही बेटा? मग या कंडिशनला आपण काय नाव दिलं बेटा इथं? मोनोशियस. काय नाव दिले बेटा आपण? मोनोशियस. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. मग मोनोशियसने काय प्रिव्हेंट केलं? मोनोशियसने काय प्रिव्हेंट केलं? तर आपण म्हणतो बेटा इथं प्रिव्हेंट ऑटोगॅमी. चला तुम्हाला सर ऑटोगॅमी कसं प्रिव्हेंट झाली बेटा? फ्लावर वेगवेगळे आले ना, एकाच फ्लावर मध्ये मेल फिमेल असेल तर ऑटोगॅमी प्रमोट केली गेली. पण इथं सेल्फ पॉलिनेशन, ऑटो म्हणजे सेल्फ पॉलिनेशनला प्रमोट केलं का थांबवलं? प्रिव्हेंट केलं आपण, बरोबर आहे की नाही बेटा? इथं आपण इथं काय करतोय बेटा? प्रिव्हेंट ऑटोगॅमी बट नॉट जिटोनोगॅमी. समजलं पॉईंट सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. जिटोनोगॅमीचं एक्झाम्पल हेच दिलं होतं की नाही बेटा मी इथं? हा तुमचा नीटचा क्वेश्चन झाला बेटा, सरळ सरळ. नीटला हा तुम्हाला 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार. विच ऑफ द फॉलोइंग प्रिव्हेंट ऑटोगॅमी बट नॉट जिटोनोगॅमी? आन्सर काय बेटा तुमचा? मोनोशियस. दॅट इज अ प्लांट विच हॅव्हिंग द युनिसेक्शुअल फ्लावर. मेल आणि फिमेल फ्लावर एकाच प्लांटवर असणे त्याला आपण काय म्हणतो बेटा? मोनोशियस. चलो दुसरा एक्झाम्पल घेऊयात बेटा. आता एक्झाम्पल बेटा इथं डायोशियस. डायोशियसचं बेस्ट एक्झाम्पल जे मला घ्यायचं आहे बेटा इथं, दॅट इज अ पपया. पपया प्लांट. आता पपया प्लांटला समजून घेताना मी डायरेक्ट इथं काय करतोय बेटा, समजा हे पपईचं प्लांटचं मी इथं दाखवतोय. खराब काढले मी डायग्राम. आपल्याला एवढं डायग्रामॅटिकली जाण्यापेक्षा आपण आपल्या मेथड घेऊ. फॉर एक्झाम्पल कोण आहे बेटा मला सांगा? मेल प्लांट. कोण झालं बेटा मला सांगा? हे मेल प्लांट. इकडच्या कॉलनीत आलो बेटा आपण आता, बरोबर. इकडच्या कॉलनीत राहायला आलं, इकडे इकडे बघितलं आपण. हे कोण आहे बेटा मला सांगा? फिमेल प्लांट. बेटा प्लांटच बदलले की रे बेटा इथं, म्हणजे जिटोनोगॅमी होणार आहे का? एकाच प्लांटवर का नाही, डायरेक्ट प्लांट वेगवेगळे आहे बेटा इथं. समजलं? म्हणजे याचा अर्थ दिस इज अ फर्स्ट प्लांट आणि दिस इज व्हॉट बेटा? सेकंड प्लांट. म्हणजे इथं प्रिव्हेंट बोथ ऑटोगॅमी and जिटोनोगॅमी. आता समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. हा पण तुमचा काय झाला? नीटचा क्वेश्चन झाला. नीटला जेव्हा तुम्हाला क्वेश्चन्स येतील बेटा, हे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झॅक्टली काय सांगतात? तुम्हाला ऑटोगॅमी जिटोगॅमी कोणामध्ये प्रिव्हेंट होते? डायोशियस, त्याच्यात युनिसेक्शुअल प्लांट असेल. आणि मोनोशियस मध्ये काय होते? ऑटोगॅमी प्रिव्हेंट होते पण जिटोनोगॅमी प्रिव्हेंट होत नाही.
समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. चलो लिहून घ्या बरं बेटा, इथपर्यंत झालं सगळ्यांचं लिहून. येस ऑर नो. चलो नेक्स्ट पॉईंट. बेटा आज आपल्याला इथे कन्सेप्ट घ्यायचा आहे, तो कन्सेप्ट पण तितकाच महत्वाचा आहे बेटा. दॅट इज कॉल्ड एज सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आपल्या समोर प्रश्न आता असा आलाय बेटा की सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी या शब्दाचा एक्झॅक्टली अर्थ आपण काय समजून घ्यायचा आहे. बरोबर बेटा इथं? चलो बोला येस ऑर नो. मग सेल्फ म्हणजे स्वतःचा, इनकॉम्पॅटिबिलिटी स्वतःच्याच फ्लावरच्या स्वतःच्याच पोलिंग ग्रेनला अलाव करायचं नाही. समजलं बेटा इथं? मग आपण इथं काय म्हणतो बेटा, याचं डेफिनेशन बघा मी काय लिहितोय. प्रिव्हेंट पॉलिनेशन बाय सेल्फ पोलिंग ग्रेन. प्रिव्हेंशन ऑफ पॉलिनेशन बाय स्टिग्मा स्टाईल ओव्हरी कार्पेट. स्वतःच्या पोलिंग ग्रेनला घेत नाही बेटा. मग या कन्सेप्टला कसं समजून घ्यायचं? चला इकडे लक्ष द्या. समजा बेटा आपण इथं काय केलं, हा स्टिग्मा ड्रॉ केला. काय ड्रॉ केला बेटा इथं? स्टिग्मा. या स्टिग्मा मध्ये समजा मी इथं ड्रॉ केले बेटा, दोन ओव्ह्यूल ड्रॉ केले. एका ओव्ह्यूलचं नाव दिलं ए, एका ओव्ह्यूलचं नाव दिलं बी. आपण असं प्लांट घेतोय ज्या प्लांट मध्ये समजा दोन जीन आपण सांगतो, एक जीन ए एक जीन बी, असं सोपं सोपं कन्सिडर करा. पण मग आता या स्टिग्मावर मोजून आपल्याला सांगा दोनच पोलिंग ग्रेन आहे का नाही? हवेमधून कोणताही पोलिंग ग्रेन येऊ शकतो. मग आपण इथं काय केलं, भरपूर सारे पोलिंग ग्रेन्स आपण इथं दाखवले. काय दाखवले बेटा आपण इथं? भरपूर सारे पोलिंग ग्रेन्स दाखवले. क्लिअर झाले सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. याच्यामध्ये आपण याला ए म्हटलो, याला बी म्हटलो, याला सी म्हटलो, याला डी म्हटलो. सोपं बेटा इथपर्यंत. पण याला मी म्हटलो बेटा ए आणि याला म्हटलो बेटा मी बी, याला म्हटलो बेटा मी ए. सर हे काय मला सांग? ए म्हणा किंवा तुम्ही त्याला सुद्धा डी म्हटले. मला सांगा जर मी डी सी यांचा विचार केला, मी कलर चेंज करतो बेटा, व्यवस्थित लक्ष द्या. हा डी नाही, हा सी. हे तर काय झाले बेटा? डायरेक्ट डिफरंट पोलिंग ग्रेन झाले. काय झाले बेटा मला सांगा? डिफरंट पोलिंग ग्रेन. म्हणजे हे काय झाले बेटा? मग रिजेक्टेड झाले. तुम्हाला कसं काय रिजेक्टेड झाले? हिबिस्कसचा फ्लावर आहे बेटा, तुम्ही झेंडूचा पोलिंग ग्रेन आणताय, असं चालणार आहे का बरं? नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपल्याला एबी मधून सिलेक्ट करावं लागेल. पण याच्यामध्ये परत कोण सिलेक्ट होणार नाही? याच्यामध्ये हा ए पण सिलेक्ट होणार नाही आणि हा बी पण सिलेक्ट होणार नाही. मी बीला जरा डोक्यावरून आणतो तिकडनं. हा बी पण इथं सिलेक्ट होणार नाही. मग हे दोघं काय सेम झाले? बिकॉज बोथ belongs to same flower. सेम फ्लावरला बिलॉंग करतायत बेटा, म्हणून आपण म्हणतोय की आपण या दोघांना इथे एक्सेप्ट करू शकत नाही. समजला कन्सेप्ट? बोला सगळ्यांनी लवकर इथे येस ऑर नो. मग आपण नेमकं कुणाला एक्सेप्ट करतोय सर? बरोबर आहे की नाही? मग आपण एक्सेप्ट करतोय बेटा इथं या ए ला एक्सेप्ट करतोय, आपण या बी ला एक्सेप्ट करतोय. म्हणजे याचा अर्थ हा ए आणि हा बी आपल्याला का महत्वाचे आहेत? हे ए आणि हा बी का महत्वाचे आहेत? सेम पोलिंग ग्रेन, सेम जीनोटाइप आहे बेटा इथं, सेम जीनोटाइप बट फ्रॉम डिफरंट फ्लावर ऑफ सेम स्पीसीज. तुम्ही डिफरंट प्लांट म्हणा, काही हरकत नाही. म्हणजे झेंडूचं आपण इथे जास्वंदाचं फुल घेतोय ना, झेंडू चालणार नाही. मग जास्वंदाचं दुसऱ्या झाडावरून आलं पण जास्वंदाचं पोलिंग ग्रेन आलं. याला काय म्हटलं जातं बेटा इथं? सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. सेल्फ स्वतः, इनकॉम्पॅटिबल स्वतःचा पोलिंग ग्रेन हा इनकॉम्पॅटिबल आहे. याच्या क्षमता नाहीये स्वतःला पॉलिनेट करायची, म्हणून त्याच झाडाचं फ्लावरचा पोलिंग ग्रेन किंवा दुसऱ्या झाडाचा त्याच स्पेसिसचा पोलिंग ग्रेन याला येऊन पॉलिनेट करू शकतो. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. तुम्हाला सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी हा शब्द समजलेला आहे का? मग याला काय म्हणायचं असतं बेटा? हा जो इथं आलेला आहे याच कन्सिडरेशन केलं जातं बेटा राईट टाईप ऑफ पोलिंग ग्रेन. काय म्हणतो बेटा आपण याला? राईट टाईप ऑफ पोलिंग ग्रेन. हा कोणत्या कॅटेगरीत बेटा? रॉंग टाईप. काय म्हणायचं बेटा याला? रॉंग टाईप. याला सुद्धा काय म्हटलं जातं बेटा मला सांगा इथं? दीज आर सुद्धा रॉंग टाईप. समजलं सगळ्यांना? बोला इथे येस ऑर नो. याला काही अडचण बेटा कोणाला इथं? सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी हा शब्द समजला का? आता इथं आपण म्हणतोय व्हाय, क्वेश्चन बघा काय लिहिलं, व्हाय सेल्फ पॉलिनेशन
व्हाय सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड. सेल्फ पॉलिनेशन का अवॉइड केलं जातं, म्हणजे त्याचा अर्थ आपण असं म्हणायला हरकत नाही क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट का केलं जातं. कन्सेप्ट समजला का सगळ्यांना? बोला येस ऑर नो. क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट का केलं जातं किंवा सेल्फ पॉलिनेशनला काय आपण प्रिव्हेंट करतोय. जर इथं सेल्फ पॉलिनेशन झालं तर सेल्फ पॉलिनेशन कॉजेस इन ब्रीडिंग डिप्रेशन. काय देतं बेटा मला सांगायचं हे? इन ब्रीडिंग डिप्रेशन. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला आहे का? बोला येस ऑर नो. इन ब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ घ्यायचा बेटा इथं लॉस ऑफ कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन झाल्याने कॅरेक्टरचा लॉस होतो. लॉस ऑफ कॅरेक्टर लाईक आपण इथं म्हणतो बेटा सगळ्यात महत्वाचं आहे फर्टिलिटी. काय बेटा मला सांगायचं? फर्टिलिटी सारखे कॅरेक्टर सुद्धा इथं काय होऊ शकतात बेटा? लॉस होऊ शकतात. म्हणून इथं सेल्फ पॉलिनेशनला काय केलं जातं? अवॉइड केलं जातं. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलाय का बेटा? पहिले मला सांगायचं येस ऑर नो. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चल गुड बेटा. नेक्स्ट पॉईंट कडे मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय बेटा? इथं एक छोटासा कन्सेप्ट घ्यायचा आहे आणि हाच कन्सेप्ट आपल्याला पुढे जाऊन कोणाला महत्वाचा ठरतो बेटा? डबल फर्टिलायझेशन. आपण हेडिंग पण तसं घेऊयात बेटा इथं. पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन. चल एक एक पॉइंटला सुरुवात करू. खूप सुंदर कन्सेप्ट आहे बेटा, व्यवस्थित समजून घ्यायचा, गडबड नाही करायची. आता या पोलेन पिस्टिल इंटरॅक्शनला समजून घेताना आपण काय करतो बेटा? एक मेथड जाऊ, एक पॉइंट आणू. सगळ्यात पहिले आपण काय घेतलं बेटा इथं? डिस्पर्शन ऑफ पोलिंग ग्रेन. पहिला कन्सेप्ट काय घेतला बेटा आपण? डिस्पर्शन ऑफ पोलिंग ग्रेन. समजले सगळ्यांना? चल इकडे लक्ष. पहिले आपण काय म्हणतो बेटा इथं? 60% प्लांट मध्ये हा पोलिंग ग्रेन जो असतो बेटा, पोलिंग ग्रेन शिकलेलो आपण, आठवतील सगळ्यांना बेटा इथं? बोला येस ऑर नो. या पोलिंग ग्रेन मध्ये बेटा आपण सांगितलं हा इथं या स्टेज मध्ये येतो, म्हणजे याला आपण नाव दिलं बेटा 2 सेल स्टेज. काय नाव दिलं बेटा आपण इथं? 2 सेल स्टेज. समजलं सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. आणि रिमेनिंग जे 40% प्लांट असतात, त्याच्यात हा पोलिंग ग्रेन घेतला बेटा आपण इथं. ओके, हा काय असेल बेटा मला सांगा? दिस इज 3 सेल स्टेज. काय बेटा मला सांगा? हे 3 सेल स्टेज. आपल्याला ज्या प्रोसेसला समजून घ्यायचं आहे, जी प्रोसेस आपण सुरू करणार आहोत, त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरते आपली? की जो पोलिंग ग्रेन बाहेर निघणार आहे तो पोलिंग ग्रेन एक तर 2 सेल स्टेज मध्ये असेल किंवा 3 सेल स्टेज मध्ये असेल. 40% प्लांट मध्ये तो कशामध्ये असणार आहे? 3 सेल स्टेज मध्ये. समजला कन्सेप्ट सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. मग आता आपण काय म्हणतो बेटा? सेकंड कन्सेप्ट काय बेटा? लँडिंग ऑन स्टिग्मा. कोणावर लँड करणार बेटा मला सांगा? स्टिग्मा. चला समजून घ्या बरोबर बेटा. इथं आपण ही एक डायग्राम ड्रॉ केली आणि ही एक डायग्राम ड्रॉ केली. मी जाणून बुजून 2 डायग्राम ड्रॉ केला, तुम्हाला लगेच क्लिअर होईल बेटा का ड्रॉ केले. किती सेल स्टेजचा आहे बेटा? हा 2 सेलचा आहे. आणि याला ऑब्झर्व करा बरोबर बेटा इथं. बरोबर, मी तर लिहितोय 2 सेल स्टेज. हा कोणता बेटा? 3 सेल स्टेज. समजलं सगळ्यांना? म्हणजे पोलिंग ग्रेनची काय होईल बेटा इथं? लँडिंग केली जाईल. पोलिंग ग्रेनची काय केली जाईल बेटा मला सांगा इथं? लँडिंग. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. पण मग आता काय? स्टिग्मा विल चेक द राईट टाइप ऑफ पोलिंग ग्रेन. काय सांगितलं बेटा मी इथं शब्द? स्टिग्मा विल चेक राईट टाइप ऑफ पोलिंग ग्रेन. म्हणजे इथं काय होणार आहे बेटा? सिक्रेशन ऑफ केमिकल्स. बघा, पोलिंग ग्रेन सुद्धा केमिकल सिक्रेट करतो. स्टिग्माकडे पण केमिकल. स्टिग्मा तर मॉइस्ट असतो, शुगरी असतो. जेव्हा पोलिंग ग्रेन तिथे अटॅच होणार आहे तो बघेल, स्टिग्माला वाटलं नाही आपल्या टाईपचा नाही, हा सेल्फ इनकॉम्पेटिबल आहे, म्हणजे रॉंग टाईपचा असेल, त्याला डिजेनेट करून टाकेल, त्याला अलाव करणार नाही जर्मिनेशनला. पण जर तो राईट टाईपचा असेल तर या पोलिंग ग्रेनचं पुढे जाऊन काय होईल बेटा इथं? जर्मिनेशन. काय होईल बेटा इथं? जर्मिनेशन. आता मी दोघांपैकी 2 सेलचा दाखवेल, मी 3 सेलचा दाखवणार नाही बेटा. सो थर्ड स्टेज मध्ये आपण काय म्हटलं बेटा इथं?
पोलेन जर्मिनेशन. लोगो आहे बेटा आपला, त्यामुळे सोडून दिलं. सो इतक्या खाली येणार नाही बेटा, मी पण समजून घे. चल आली बेटा सगळी इथपर्यंत. आपल्याला जो महत्वाचा पॉइंट दाखवायचा आता तो म्हणजे काय बेटा, आपला इथं जर्म पोर. हा ट्रायकोल्पेट दाखवले मी, समजते बेटा सगळ्यांना. हा चल, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरली बेटा आपल्यासाठी, की हा पोलिंग ग्रेन जो राईट टाईपचा पोलिंग ग्रेन आहे, जेव्हा तो पोलिंगच्या स्टिग्मावर जेव्हा येतो तेव्हा याच्यामधून, म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो बेटा मला सांगा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज अ ही व्हेजिटेटिव्ह सेल. ही कोणती सेल बेटा मला सांगा इथं, व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म्स पोलेन ट्यूब. हा कन्सेप्ट समजला सगळ्यांना, बोला येस ऑर नो. आणि मग याच्यामधून ही सेलची एक्सटेंड झाली आणि इथं ही तयार झाली बेटा, इथं पोलेन ट्यूब. काय तयार झाली बेटा मला सांगा, पोलेन ट्यूब. कुठून आली बेटा, फॉर्म्स पोलेन ट्यूब फ्रॉम वन ऑफ द काय म्हणायचं त्याला मला सांगा, जर्मपोर. वन ऑफ द काय बेटा, जर्मपोर. समजलं. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी सगळे चेक करत असतात. यांच्यामध्ये ज्या पण टिश्यू असतात बेटा, या सगळ्याच्या सगळ्या टिश्यू काय करतात, चेक करत असतात की हा आपल्या टाईपचा आहे का डिफरंट टाईपचा आहे. समजलं. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतं, चेकिंग एक तर प्रोमोट केला जाईल, एक तर काय केला जाईल, इनिबिट केला जाईल. मला सांगा हा कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना, बोला इथे येस ऑर नो. काही अडचण कोणाला इथपर्यंत, एम आय क्लियर टू एव्हरीवन से येस ऑर नो. चलो गुड बेटा, नेक्स्ट पॉईंट कडे. आता पोलिंग ग्रेन जो आहे तो कुठपर्यंत आलाय बेटा मला सांगा, स्टिग्मा मध्ये आलाय, स्टिग्मा मधून स्टाईल मध्ये आला, स्टाईल मधून ओव्हरीकडे गेला. ऑब्टुरॅटर नावाचे सेल असतात बेटा जे गाईड करतात. हे आउट ऑफ सिलेबस लक्ष देऊ नका बेटा इथं. ओके चल नेक्स्ट पॉईंट कडे. आता इथं जो कन्सेप्ट आपण घेतोय बेटा, तो कन्सेप्ट आपल्याला काय सांगतोय, नेक्स्ट पॉईंट कडे बेटा सगळ्यांनी. किती पॉईंट बेटा, चौथा येईल ना पॉईंट. गुड. 4 पॉईंट. आता इथं काय झालं, ही जी आपण म्हणतो बेटा पोलिंग ग्रेन आहे, या पोलिंग ग्रेनच्या मध्ये काय होतं, मायटोसिस होतं आणि इथंच काय होतं बेटा, मेल गॅमेट तयार होऊन जातो. आपण इथं काय लिहितो बेटा, पोलिंग ग्रेन कंटेन 2 मेल गॅमेट्स. समजला पॉईंट सगळ्यांना, काय कंटेन करतात बेटा हे, 2 मेल गॅमेट. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर मी इथं असं म्हटलं बेटा, चलो इकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. तर हा जेव्हा ग्रो होतोय बेटा, ही पोलिन ट्यूब जेव्हा ग्रो होते, हा कोण आहे बेटा इथं आणि हा कोण आहे बेटा इथं. चला लक्ष द्या. जर मी याला विचार केला बेटा, इट इज अ व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस, व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियस. समजलं सगळ्यांना, बोला इथे येस ऑर नो. पण या व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियसला आता नाव दिलं जाईल बेटा ट्यूब न्यूक्लियस. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, ट्यूब न्यूक्लियस. पण कोणती ट्यूब आहे बेटा ही, अरे ही पोलिन ट्यूब झाली. मग याला नाव काय दिलं बेटा आपण, पोलिन ट्यूब न्यूक्लियस. आणि हे जे 2 आहेत बेटा, यांचं नाव आहे 2 मेल गॅमेट्स. म्हणजे तुम्हाला कळालं का, 60% प्लांट मध्ये पोलेन जर्मिनेशन झाल्यानंतर मायटोसिस होणार जनरेटिव्ह सेलचं, आणि त्याच्यातून काय तयार होणार बेटा, 2 मेल गॅमेट. काय तयार होणार बेटा मला सांगा इथं, 2 मेल गॅमेट. हा पॉईंट समजलाय सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. आता आपण पुढे जाताना बेटा, चलो एंट्री इनटू ओव्ह्यूल अँड एम्ब्रियो सॅक. सर तुम्ही ओव्ह्यूल काय म्हटलं बेटा, आता तो स्टाईल मध्ये ना, स्टिग्मा आला, स्टाईल आला, तो ओव्हरी मधून तर येणारच आहे बेटा, बरोबर आहे की नाही. ओव्हरी मधून कोणाकडे येणार आहे, तो ओव्ह्यूल कडे येणार आहे. ओके चल इकडे लक्ष बेटा सगळ्यांनी. आता ओव्ह्यूल मध्ये एंट्री करताना तो कुठून कुठून एंटर करू शकतो. चल पहिलं कॅरेक्टर, फ्रॉम चलाजा. कुठून येऊ शकतो बेटा, चलाजा. आठवतो सगळ्यांना, मायक्रोपायलेट आणि चलाजा लेट, बरोबर. चलाजा मधून एंट्री करेल, त्याला तुम्ही नाव देतात बेटा चलाझोगॅमी. काय नाव द्यायचं बेटा त्याला आपल्याला, चलाझोगॅमी. समजा त्याने एंट्री केली बेटा फ्रॉम इंटेग्युमेंट्स. कुठून एंट्री केली बेटा, इंटेग्युमेंट मधूनच आली, मेसोगॅमी. काय नाव आलं बेटा त्याचं, मेसोगॅमी. समजा एंट्री केली मायक्रोपाईल मधून, फ्रॉम मायक्रोपाईल. कुठून एंट्री केली बेटा, मायक्रोपाईल. मायक्रोपाईल मधून एंट्री केली बघा, इकडे लक्ष द्या.
मायक्रोपाईल काय बेटा, इथं एक छोटंसं पोर आहे की नाही, 100% इथूनच येतात बेटा. आणि सगळे सध्या तुम्ही काय लक्षात ठेवायचं, मायक्रोपाईल एंडीचं पोर, याला नाव द्यायचं बेटा पोरोगॅमी. ओपनिंग आहे ना बेटा एक प्रकारची ती, त्याला काय नाव दिलं आपण, पोरोगॅमी. कोणी विचारणार नाही, आउट ऑफ सिलेबस बेटा. पण मला एक क्वेश्चन घ्यायचा आहे, या सगळ्या एंट्री कुठे बेटा, कुठे एंटर करता बेटा, एंटर इन टू ओव्हरी. कुठे एंटर करताय बेटा मला सांगा, इथं ओव्हरी. पण जर इथं आपल्याला एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री करायची असेल, एम्ब्रियो सॅक मध्ये, तर फ्रॉम मायक्रोपाईल ओनली, फक्त आणि फक्त कुठून होणार बेटा, मायक्रोपाईल मधून. का असं, एम्ब्रियो सॅक मध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस गाइड एंट्री ऑफ पोलन ट्यूब. समजलं सगळ्यांना, कोण गाईड करते बेटा इथं, फिलिफॉर्म ॲपॅरेटस. हे डबल फर्टिलायझेशन मध्ये मी घेईन. तुम्हाला पोलन पिस्टल इंटरॅक्शनचे 5 पॉईंट समजले का, पहिले मला सांगा, येस ऑर नो. काय काय बघितले बेटा, एकदा लक्ष द्या बरं बेटा. इथं पोलिंग ग्रेन डिस्पर्स झाले 2 सेल स्टेज किंवा 3 सेल स्टेज मध्ये. पोलिंग ग्रेन वर आले बेटा, लँडिंग झाली, वन ऑफ द जर्पोर मधून जर्मिनेशन झालं, पोलन ट्यूब तयार केली. फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब इज कॉल्ड सायफोनोगॅमी, ज्याला लिहायचं त्यांनी लिहून घ्या, सायफोनोगॅमी. यानंतर बेटा आपण सांगितलंय की मेल गॅमेट 2 तयार झाले. एंट्री या कुठून पण होऊ शकते, ओव्हरी मध्ये पण. एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री फक्त आणि फक्त कुठून होतं, फिलिफॉर्म ॲपॅरेटस दॅट कुठे प्रेझेंट आहे बेटा, आणि मायक्रोपाईल मध्ये. आता एनसीईआरटी काय करते बेटा, इथं पॉइंटला स्टॉप करून आपल्याला एक कन्सेप्ट शिकवते बेटा. त्या कन्सेप्टचं नाव आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. काय नाव बेटायचं, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट शिकताय, या कन्सेप्टचं एक्झॅक्ट मिनिंग काय. आर्टिफिशियल म्हणजे काय, अननॅचरल. मॅन मेड म्हटलं तरी चालेल. मग मी इथं शब्द लिहिताना काय करतोय, आर्टिफिशियल शब्दाला मी शब्द वापरतो बेटा इथं, मॅन मेड. म्हणजे विथ इंटरफरन्स ऑफ वुमन. ह्युमन. समजला पॉइंट सगळ्यांना, बोला येस ऑर नो. हायब्रिडायझेशन म्हणजे काय बेटा, मिक्सिंग ऑफ 2 डिझायर कॅरेक्टर जीन, ओके, पोलिंग ग्रेन आणि कोण येईल बेटा दुसऱ्याचा, मला सांगायचं स्टिग्मा. समजलं सगळ्यांना, एकाचा पोलिंग ग्रेन दुसऱ्यावर किंवा दुसऱ्याच्या स्टिग्मावर तिसऱ्याचा पोलिंग ग्रेन, असा याचा अर्थ आहे. मग आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते बेटा आपल्याला इथं, जो पहिला आणि आपल्याला महत्वाचा पॉईंट शिकायचा आहे, इमॅस्क्युलेशन. झाडांच्या फ्लावरची नसबंदी करणे. ओके, पण कोणामध्ये होतं, इन ओनली. हा सिम्बॉल समजतंय का मला सांगा बरं, काय सिम्बॉल आहे, युनिसेक्शुअल की बायसेक्शुअल. बायसेक्शुअल फ्लावर्स. ओके बेटा, चल समजून घ्या. मग इथं पहिली कंडिशन आपली काय आली बेटा, पहिल्या कंडिशनला महत्व तुम्ही का देतायत सर, कारण पहिली कंडिशन अतिशय महत्वाची. आपण इथं काय केला बेटा, सर तुम्ही इथं फ्लावर काढला, फ्लावर नाही बेटा, हे फ्लावरचं काय बेटा, बर्ड आहे. फ्लावरचं काय बेटा, हे बर्ड. या बर्ड मध्ये आपण इथं म्हणतो बेटा फ्लोरल म्हणजे फ्लावर. हा बेटा, फ्लोरल बर्ड म्हणजे फ्लावर ओपन होऊ द्यायचं नाही. फ्लोरल बर्ड कंडिशन मध्ये जेव्हा असेल बेटा, तेव्हाच आपण याचं अँथर रिमूव्ह केले. काय रिमूव्ह केले बेटा इथं, अँथर रिमूव्ह. अँड रिमेनिंग पार्ट लक्ष द्या. रिमेनिंग पार्ट काय केलं बेटा आपण, रिमेनिंग पार्ट प्रोटेक्टेड. कसा प्रोटेक्ट केला मी सांगतो बेटा, याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर फ्लावर ओपन किंवा रिमूव्हल ऑफ अँथर इन अ बर्ड कंडिशन इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. काय म्हणायचं त्याला इथं, इमॅस्क्युलेशन. आता हे झालं इमॅस्क्युलेशन. सेकंड काय महत्वाचं आहे बेटा इथं, बॅगिंग. काय महत्वाचं आहे बेटा इथं, बॅगिंग. आता बॅगिंग म्हणजे काय, चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. समजा आपण इथं घेतलं बेटा हे फ्लावर, दॅट इज अ फिमेल फ्लावर.
याला आपण काय करतो बेटा, मस्लिन आपण म्हणतो बेटा, इथं छोटीशी बॅग ज्या असतात बेटा, ओके, बॅग कुठल्या पण बॅग असतात, कॉटन पेपरच्या पण बॅग असतात, बटर पेपर ज्याला म्हणतो ना आपण, हा, तर लिहून घेतो आहोत तर मी, बटर पेपर बॅग कव्हर. मेजॉरिटी काय करतात बेटा, फिमेल फ्लावरला काय करतात, इथं बटर पेपरच्या बॅगने कव्हर करतात. ओके, का, टू प्रोटेक्ट इट फ्रॉम अनडिझायर पोलिंग्रेन. आपल्याला जो पोलिंग्रेन पाहिजे तो आपल्याला टाकता येईल की नाही त्याच्यावर. जर बॅग काढून घेतली तर कोणी पण तिथं काय करेल बेटा, एंट्री करू शकतं. मग हा जो आहे बेटा, याला सुद्धा नंतर काय केलं जातं, बॅग केलं जातं. मी काय म्हणतो बेटा तुम्हाला, जर तुम्ही याचा इथं अँथर रिमूव्ह करून टाकला, मग फक्त गायनोशियम उरला की नाही, त्या गायनोशियमला प्रोटेक्ट करण्यासाठी काय लावलं, बॅग. आणि जर आपल्याकडे फिमेल फ्लावर असेल, त्या फिमेल फ्लावरला सुद्धा आपण बॅग करतो टू प्रोटेक्ट, काय करतात बेटा इथं, त्याला फ्रॉम अनडिझायर पोलिंग्रेन. पण महत्वाची गोष्ट अशी बेटा, की मेल जो असतो बेटा इथं अँथर अँड्रोशियम जो असतो, तर त्याला सुद्धा बॅग केली जाते. जर युनिसेक्शुअल प्लांट असेल ज्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट असेल, त्याला सुद्धा बॅग करतात. का, तर त्याचे पोलिंग्रेन एका ठिकाणी कलेक्ट करता येतात, म्हणून त्याला सुद्धा बॅग करतात. त्याला शेक करतात बिफोर मॅच्युरेशन झालं का, आणि मग पॉलिनेशनच्या वेळेस ती बॅग फिमेल फ्लावरची टाकून त्याला परत शेक करतात, झालं पॉलिनेशन बेटा. सो ही ऍग्रिकल्चर मधली प्रोसेस आहे. असो, तुम्हाला हे समजलंय बेटा सगळ्यांना इथपर्यंत, बोला येस ऑर नो. चल लिहायचं थांबायचं बेटा आपण इथं, चला लिहून घ्या बरं, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, सगळं झालं. चलो, ऑल द बेस्ट, बाय.